प्रकरणाचा भाग 1 अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या प्रकरणाचं जे नाव आहे ते म्हणजे शिवपूर्वकालीन भारत। आणि नावावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा भारत नेमका कसा होता, भारतामध्ये कोणत्या सत्ता राज्य करत होत्या, म्हणजेच भारताचा जो प्राचीन काळ आहे, या प्राचीन काळामधील भारतातील उत्तर भारत अथवा दक्षिण भारत इथे कोणकोणत्या राजसत्ता उदयास आलेल्या होत्या, त्यांचा अभ्यास आपण सुरुवातीला या प्रकरणामध्ये करणार आहोत। शिवाजी महाराजांचा जर आपण कालखंड लक्षात घेतला तर तो आहे 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हे हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी भारताचा नेमका इतिहास काय होता तो जर आपण समजून घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली हे आपल्याला समजू शकेल। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व किती मोठं होतं हे आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा भारत आपण समजून घेतला पाहिजे। इतिहास हा विषय आवडीने अभ्यासण्याचा विषय आहे। राजांविषयी आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वानं हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, ही स्थापना करणं किती कठीण होतं हे आपल्याला भारतामधल्या ज्या प्राचीन सत्ता होत्या की ज्या वर्षानुवर्षे भारतावरती राज्य करत होत्या, शतकानुशतके भारतावरती राज्य करत होत्या, या परकीय सत्तेला हरवून मराठ्यांचं बलाढ्य असं हिंदवी स्वराज्य उभं करायचं ही कठीण गोष्ट होती। आणि म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा जो काळ आहे तर तो माहिती असला पाहिजे। आपण इयत्ता 6वी मध्ये प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे। त्यातील अनेक राजघराणी आपल्याला माहिती आहेत। उजळणी स्वरूपामध्ये आपण हा शिवपूर्व काळ जो आहे तर तो समजून घेऊया। आपण जर बघितलं तर 8व्या शतकामध्ये भारतामध्ये उत्तरेकडे पाल घराण्याचं राज्य होतं। आणि पाल घराणं हे पूर्व भारतामध्ये असलेलं एक प्रसिद्ध राजघराणं होतं त्या काळातील। आणि इसवी सन 750 मध्ये बंगालमध्ये या घराण्याची स्थापना झाली। आपण जर बघितलं की बाणाद्वारे ह्या पाल घराण्याची जी सत्ता आहे तर त्या सत्तेचा विस्तार आपल्याला दिसून येतो की बंगाल, आसाम, ओडिशा, बिहार या प्रदेशावरती या पाल घराण्याची सत्ता होती। आपण गुर्जर प्रतिहारांची सत्ता जी आहे तर ती कुठून कुठपर्यंत पसरलेली होती तेही आपल्याला इथे नकाशामध्ये दिसत आहे। गुर्जर प्रतिहारांचा कालखंड म्हणजे इसवी सन 730 ते इसवी सन 1019। हा भारतामध्ये असलेला गुर्जर देशा प्रभावी असा एक राजवंश होता। आणि कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती। आपण जर बघितलं तर हे गुर्जर प्रतिहार सत्ता जी आहे ती आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज, गुजरात पर्यंत पसरलेलं होतं। आणि त्या काळातील एक मोठं साम्राज्य म्हणून गुर्जर प्रतिहार साम्राज्य ओळखलं जात होतं। याच वेळेला उत्तर भारतामध्ये काही राजपूत घराणी सुद्धा उदयास आलेली होती। त्यामधील गहाडवाल घराणं की जे कनौजचं होतं, परमार राजघराणे की जे माळवा भागामध्ये हे राजघराणं उदयास आलेलं होतं, आणि अजमेरचं प्रसिद्ध असं चौहान राजघराणे त्या काळामध्ये
अस्तित्वात होती आणि उत्तर भारतामध्ये ही राजपूत घराणी आपल्या पराक्रमानं त्या काळामध्ये प्रसिद्ध होती. चौहान राजघराण्यातील राजपूत राजा म्हणजे पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान अतिशय पराक्रमी राजा म्हणून इतिहासामध्ये त्यांना ओळखलं जातं. पृथ्वीराज चौहान आणि मुहम्मद घोरी यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि तराई येथे पृथ्वीराज चौहान आणि मुहम्मद घोरी यांच्यामध्ये पहिली लढाई झाली आणि या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहान यांनी मुहम्मद घोरीचा पराभव केला. परंतु तराईच्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र मुहम्मद घोरीनं मोठ्या सैन्यदलाचा वापर करून पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. याच वेळी दक्षिण भारतामध्ये सुद्धा काही घराणी अस्तित्वात आलेली होती. यामधील प्रसिद्ध असं चोळ घराणं आपण मागील वर्षी सुद्धा या घराण्याचा परिचय करून घेतलेला होता. या घराण्यातील राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्वाचे होते. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका हे भाग जिंकून घेतले. याच वेळेला कर्नाटकामध्ये होयसळ राजघराणं उदयास आलेलं होतं. कर्नाटक राज्यातील हे एक प्रसिद्ध राजघराणं होतं. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील भूप्रदेशामध्ये मुख्यत्वे पूर्वीचं म्हैसूर संस्थान इसवी सन 11वे ते 14वे शतक या दरम्यान या वंशाची सत्ता निर्माण झालेली होती. आपण जर बघितलं तर याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही राजघराणी अस्तित्वात आलेली होती. त्यापैकी राष्ट्रकूट घराणं जे आहे तर ते प्रसिद्ध घराणं आहे आणि महाराष्ट्रातील या राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत ही राष्ट्रकूटांची सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती. म्हणजे एवढा मोठा भूप्रदेश या सत्तेनं काबीज केलेला होता आणि ही सत्ता जी आहे एवढ्या मोठ्या भूप्रदेशावरती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. याच घराण्यातील राजा कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला आणि या साम्राज्याचा विस्तार केला. राष्ट्रकूट घराण्यातील राजांनी अजिंठा येथील जे प्रसिद्ध कैलाश मंदिर आहे तर ते उभारलेलं आहे आणि स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून कैलाश मंदिर ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये शिलाहार घराण्याची सुद्धा सत्ता होती आणि ह्या शिलाहारांची 3 घराणी उदयास आलेली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही शिलाहारांची घराणी निर्माण झाली. त्यातलं पहिलं घराणं उत्तर कोकणात की जे ठाणे, रायगड, मुंबई. दुसरं घराणं दक्षिण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर तिसरं घराणं कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागांवर राज्य करत होते. ठाणे येथील अंबरनाथ येथील हे जे प्राचीन शिवमंदिर आहे